कालपर्यंत एक बातमी चालत होती की मुंबईमधील जे 20% रेस्टॉरंट आहेत त्यांच्यावरती गॅस तुटवड्याचा परिणाम होऊ शकतो, कारण की सरकारने एक कायदा लागू केलाय. त्या अंतर्गत व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहे ते बंद होऊ शकतात. त्यामुळे 20% रेस्टॉरंटवरती परिणाम होईल. पण आज सकाळी मी कुर्ला स्टेशनच्या बाहेर आलो आणि इकडे काही जागा आहेत, म्हणजे त्या बाजूला एक जागा आहे, तिकडे एक इडली वडावाला बसतो, त्याच्या अपोजिटमध्ये एक जागा आहे, तिकडे इडली वडावाला बसतो, थोडं पुढे गेलं तर तिकडे देखील एक इडली वडावाला बसतो. आता या 3 जागा ज्या आहेत, मला भूक लागलेली, मला खायचं होतं म्हणून मी पोचतोय, तर तिकडे ते स्टॉलच नव्हते. इडली वड्याचे ते 3ही स्टॉल तिकडे नव्हते. मग नंतर मला त्या बातमीचा लिंक कळला की कालपर्यंत म्हटलं जात होतं फक्त 20% रेस्टॉरंटवरती या सगळ्याचा परिणाम झालेला आहे, पुढे परिस्थिती गंभीर होऊ शकते. पण दुसऱ्याच दिवशी इडली वड्याचा स्टॉल आहे तो बंद होऊ शकतो, इथपर्यंत ही परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे मला वाटलं आपण जाऊया, जे नॉर्मली इडली वडा असतील किंवा इतर वडापाव विकणारे असतील, पॅटीस विकणारे असतील, चहा विक्रेते असतील, त्यांच्याशी देखील चर्चा करूया आणि काही हॉटेल्सशी देखील चर्चा करूया. नेमका आता मुंबईमध्ये या सगळ्याची परिस्थिती काय आहे. इराण आणि इस्रायलचं हे युद्ध सुरू आहे. त्यामध्ये इस्रायल बरोबर अमेरिका इराण विरुद्ध लढतंय, म्हणजे इराण एकीकडे आहे आणि इस्रायल अमेरिका एकत्र आहे, असं हे युद्ध सुरू आहे. आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो जागतिक स्तरावरचा परिणाम हा मुंबईमध्ये अशा प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता हे नेमकं प्रकरण काय आहे, काय सगळी परिस्थिती आहे, हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आपण त्या स्टॉल विक्रेते जे आहेत, वडापाव विकणारे आहेत, चहा विकणारे आहेत, त्यांच्याशी या सगळ्याबाबत चर्चा करूया. चला मग जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय आहे ते. काय सांगाल दादा, गॅस आहे तुमचं की संपायला आलाय, कसं आहे? संपलाय, आमच्याकडे गॅसच नाही. आज लास्ट आहे, हॉटेल बंद होत्या बस. आज लास्ट गॅसचा तुटवडा आहे असं ते म्हणतात. पण काय झालं, म्हणजे किती दिवसापासून तुमचा गॅस चालला? सोमवारपासून शुक्रवारपासून बुक करतोय, गॅस येतच नाहीये. म्हणजे कमर्शियल आहे त्यामुळे मिळत नाही की कसं? कमर्शियल आहे म्हणून तुम्हाला तो गॅस मिळत नाही. मग आता तुम्ही म्हणताय की हॉटेल बंद होऊ शकतं, आजचा शेवटचा दिवस, उद्याचं कसं आहे? उद्या बंद करणार, गॅसच नाही तर काय करू शकतो. आणि जर हॉटेलच बंद झालं, कामगार पण बरेच असतील तुमच्याकडे, बसून पगार द्यायला लागला त्यांना. अच्छा, जवळपास मग हे कोविड सारखा विषय जो आहे तो येतो असं दिसतोय का? कोविड पेक्षा काय भयानक आहे. कोविड पेक्षा भयानक कसं म्हणजे? कोविड परवडला, ठीक आहे, पण सगळे बंद करून हे हॉटेलवाल्यांना प्रेशर आला ना. अच्छा, मग आता गॅस बंद, मग आता जेवण बनवायला आहे, आता चहा नाही देतोय, चहा बंद करून. चहा बंद करून. काय सांगाल दादा, तुम्ही आता कर्मचारी आहात इकडचे, कसं चाललंय? नाही, आता काय करणार, थोडा राहिला गॅस, तेवढंच परत चालवणार. मग आपल्याला मग आता तुम्ही इथे बराच वेळ काम करताय, उद्या बंद होईल, बंद कसं चालेल ते? काय करणार, आता परिस्थिती असं आहे. ठीक आहे. आपण स्थानिक जे आहे हॉटेल काय बोलाल तुम्ही? आज तुम्ही खाताय, उद्या गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद होत आहे, कसं पाहताय त्याच्याकडे? काय नाही, मग बंद झालं तर मग काय करणार? मग आता बाहेर खाता येणार नाही? खाता येणार नाही, काहीच खाता येणार नाही. एवढं हे जवळ असल्यामुळे चांगलं, एवढं सोयीस्कर आहे. कुठे बाहेर जाता येत नाही, मग इथे जवळ असलं बरं पडतं. मग आता घरी देखील गॅसचा काही इश्यू आहे, कसा आहे? घरातल्या गॅसचा इश्यू? घरातला इश्यू अजून काय, अजून एवढा काय हे नाही झाला आमचा. अजून व्यवस्थित सुरळीत पण चालू आहे गॅस. बाहेरचं बंद होत आहे पण? हा, बाहेरचं बंद होणार आता. ठीक आहे. आपण अजून 1-2-3 जण काय बोलणार दादा? नाही दादा, काय बोलणार? गॅसचा इश्यू साहेबाला सांग. साहेबा, बरं साहेब, काय सांगणार इश्यू गॅसचा जो आहे त्याच्यावर? काय बोलणार? लय गंभीर इश्यू आहे ते. हा, आता उद्यापासून त्याच्यामुळे काय आहे, यांना तर त्रास होणारच होणार. आम्ही कामावरती कसं काय येऊ? म्हणजे तुम्ही इथे बाहेर कामाला येतात त्यामुळे जेवणाचा त्रास? मी आसनगाव वरून येतो, हा, डेलीचा माझा प्रवास आहे. आणि सकाळी 10ची चाय आणि लंच 12 वाजता, 4 वाजता, 5 वाजता परत चाय. माझ्यासारखे तकरीबन 400-500 वर्कर आहे इथे, त्यांना पण त्रास होईल. जर हा बंद झाला तर आम्ही कुठे टपरीवर पण नाही जाऊ शकत ना. टपरीच्या पण जवळ बंद होताना हेच आहे ना, जर एवढा मोठा हॉटेल बंद झाला तर टपरीला काय भेटेल? आता मी एका उपहारगृहामध्ये आलेलो आहे. भात बनते, आमटी बनते, भाकरी बनते, सगळं बनतंय. गॅस संपायच्या मार्गावरती आहे. काय बनणार नंतर? मग आता काय गॅस नसला तर मग आम्ही काय बनवणार? गॅस असेल तरच सगळं बनवू शकतो ना, गॅस नसेल तर काय बनवणार? किती दिवसापासून आता गॅस आहे तुमच्याकडे आणि कधीपर्यंत पुरेल? गॅस संपल, आता आमची परिस्थिती काय सांगायची आम्ही तरी? संध्याकाळी गॅस संपेल. मग आता आम्ही उद्या काय करणार?
उद्या आमच्या मुलांना बाळांना काय खायला घालायचं. मग आता जवळपास सगळेच म्हणतात की आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल. हा मग हॉटेल आम्हाला बंदच करावं लागेल ना, गॅस नसल्यापुढे आम्ही काय करणार ना. मग आता हे गॅस असे बाहेरून दुसरीकडून म्हणजे मिळतही नाहीयेत का काही, म्हणजे नाहीच ना, मागूनही काहीच मिळत नाही, भेटतच नाहीत गॅस. आता मग ह्याच्यासाठी तुम्ही कुणाकडे काही पाठपुरावा वगैरे केला? नाही अजून काही पाठपुरावा नाही केला. मग आता जर बंद झालं उद्या, मग त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडर तरी मिळतायत का? काय परिस्थिती आहे घरगुती सिलेंडर इथं परमिशन नाही तिथं. इथे द्यायला परमिशन, पण ते तुम्हाला घरामध्ये पुरणारे मिळतायत का? घरात पण नाही, घरात सुद्धा संपला आमचा गॅस, तरी घरात सुद्धा परमिशन नाही आम्हाला गॅसची. 25 दिवस झाल्याशिवाय बुक होत नाही. हा. आता आम्हाला 15 दिवस आता आम्ही काय करायचं, आमच्या घरात जास्त माणसं आहेत. ताई भाकरी देखील बनवतायत, ताई भाकरी बनवतायत, उद्या गॅस संपेल अशी परिस्थिती आहे, कसं चालेल? कसं चालणार, बंद ठेवावं लागणार आम्हाला. मग आता यावरती काही तोडगा निघू शकतो असं वाटतं, किंवा काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशीच आहे, आम्हाला गॅस द्यावा. आमची रोजीरोटी ह्याच्यावर आहे. आमची मुलं बाळ उपाशी राहिली तर मग आम्ही काय करायचं? आम्हाला काम भेटलं तर आम्हाला पैसे भेटणार, पैसे भेटले तरच आम्ही पुढं घर चालवणार ना. तर अशा प्रकारे लाडकी बहिणीचं म्हणणं आहे की आता आम्हाला गॅस पाहिजे, गॅस शिवाय काहीच करता येणार नाहीये. हे जे उपहारगृह जे चालतंय तुम्ही पाहताय, बरीच लोक सध्या इथे जेवायला येत आहेत, जेवतायत. मात्र उद्या हेच जे हॉटेल आहे ते बंद देखील पडू शकतं अशी परिस्थिती निर्माण होते. काय सर दादा, काय बोलाल तुम्ही? हॉटेल उद्या बंद पडू शकतं अशी परिस्थिती आहे, काही म्हणाल दादा? उद्या बंद पडू शकतं हे हॉटेल, गॅस संपतोय असं म्हटलं जात आहे ताईंकडून. होऊ शकतं. मग आता उद्या जर जेवायला नाही मिळालं तर तुम्हाला कसं, तुमचं जेवणाचं कसं करा? घरी जेवण, घरी जेवायला लागेल, डबा मागवावा लागेल. असाची गॅस. तर अशा प्रकारे डबा मागवायला लागेल असे हॉटेलला जेवणाऱ्या लोकांचे हाल होणार आहेत उद्यापासून, जर नाही गॅस भेटला तर. त्याच्यावर गव्हर्नमेंटने काहीतरी तरतूद केली पाहिजे. रोजचे बाहेर लोक जेवणारे कुठे जेवणार? ज्याला घर नाही तो जेवणार कुठे? हे गव्हर्नमेंट इकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ही जी नाराजी आहे ती व्यक्त केली जाते, ग्राहकांकडून देखील नाराजी व्यक्त केली जाते. उद्या जेवण त्यांचं बंद होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. वडापावच्या गाडीजवळ आलोय, त्यांची काय परिस्थिती आहे हे देखील आपण जाणून घेऊया. काय म्हणाल दादा, किती दिवसाचा गॅस राहिलाय आता आणि कसं करणार? गैस नहीं, मेरे पास गैस खत्म हो गया है. अभी 4 बजे तक धंधा बंद करना पड़ेगा मेरे को सर. आणि मग उद्या बंद होते, उद्या बंदच ठेवावं लागेल. गॅस नाही काय करणार. हे त्यांचं देखील म्हणणं आहे. हे जी वडापावची गाडी आहे, भजीपाव बनते, हे भजी बनतायत, त्याच्यावरती देखील परिणाम झालेला आहे. म्हटलं गेलं अगोदर की 20% जे रेस्टॉरंट आहे त्याच्यावरतीच हा परिणाम होईल. पण सकाळी जी मला परिस्थिती दिसली त्यानंतर आता हे जे आपले खाद्यपदार्थ आहेत हे देखील बंद होण्याच्या मार्गावरती आलेले आहेत. दादा, तुम्ही वडापाव बनवताय, काय म्हणता, कसं चाललंय? आता सध्या तर परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, बिकॉज जो कमर्शियल गॅस आहे तो आता अवेलेबल होत नाहीये. त्याच्यामुळे आता आम्हाला 2 दिवसानंतर गॅस जर अवेलेबल नाही झाला तर अक्षरशः आम्हाला दुकानं बंद करावी लागणार आहे. आता कधीपासून तुमचा प्रॉब्लेम चालू झाला? लास्ट आता 3 दिवसापासून आम्हाला हे प्रॉब्लेम फेस करतोय. त्या प्रॉब्लेम मध्ये काय झालंय की नॉर्मल लोक जे आहेत ते इतर आणि म्हणतात की आम्हाला गॅसचा सप्लाय नाहीये किंवा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सांगत, आम्हाला तर काही माहित नाही. जो आमचा कमर्शियल गॅस आहे तो तर आम्हाला मिळणं बंद झालंय. 3 दिवसापासून त्यांनी सांगितलंय कमर्शियल गॅस तुम्हाला मिळणार नाही. बिकॉज ऑफ दॅट रिझन आम्ही हे फेस करतोय आणि आता हे कारण वाढत जाणार आहे. आता तर पुढे गॅस मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे अजून 1 दिवस किंवा 2 दिवसानंतर आम्हाला दुकान बंद केल्याशिवाय पर्याय नाही. दुकान बंद केल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाहीये. मग आता दुसरा सोर्स काय? मग आता गॅसचं कसं, आतापर्यंत तुमच्याकडे उपलब्ध होता गॅस? आता आमच्याकडे उपलब्ध होता तो आम्ही कंटिन्यू हळूहळू चालून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आम्ही पुढे फेस करत होतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही बंद करून टाकल्या. जे आमचं महत्वाचं टार्गेट आहे वडापावचं, तो वडापाव आम्ही बनवत होतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी भजी आहे ते सगळं बंद केलं, कारण टार्गेट वडापाव आहे तर वडापावसाठीच आम्ही बनवतो. पण आता तेही बंद होतंय. आणि बटाटे उकडणं वगैरे ते सगळं गॅसवर चालू असतं. चहा बनवणं आहे गॅसवर. गॅसच नाही तर मग आम्ही दुकान उघडून करणार काय? स्टाफचा पगार असाच राहणार. स्टाफ तसे मग त्यांना गावाला पाठवायला लागणार, हे आम्ही सफर करणार. त्याच्यानंतर जर गव्हर्नमेंटला आमच्याकडनं एकच आहे की ॲज अर्ली एज पॉसिबल तर तुम्ही आमच्यासाठी काय करू शकतात तर ते योग्य ठरेल. तर आपण पाहिलं एका गॅसच्या तुटवड्यामुळे तो इश्यू जो आहे तो आपल्या वडापावपर्यंत पोहोचलेला आहे. मेदू वडा असेल तिथपर्यंत पोहोचला आहे, पॅटीसपर्यंत पोहोचलेला आहे. आता हाच जर विषय आपण चहाच्या टपरीवरती जातो तरी कायम आहे का, हेच पाहायला आम्ही टपरीवरती आलेलो आहेत. आपल्याबरोबर एक चहाची टपरी चालवणारे एक मालक आहे त्या टपरीचे. काय सांगाल, गॅसचा इश्यू कसा आहे?
गैस का इशू बहुत तकलीफ में चल रहा है, बहुत प्रॉब्लम है, गैस मिल नहीं रहा सर। हा वो कधीपासून हा प्रॉब्लेम आहे? कम से कम 4 दिन हो गया सर। 4 दिवस झालेले आहेत आणि मग आता कधीपर्यंत गॅस पुरेल तुमचं आणि काय होईल मग पुढे? सर अभी तो ये एक बच्चा हुआ है, चला रहे हैं, एक्स्ट्रा रखे थे, अभी तो वो भी खत्म होने वाला है कल तक, फिर देखेंगे बंद करना पड़ेगा। संपेल बंद, मग उद्या फिर गांव जाएंगे और क्या करेंगे। गावी जाणार म्हणजे गावी जाणार अशी गैस मिलेगा नहीं सर तो क्या करेंगे, गांव ही जाना पड़ेगा। म्हणजे ते म्हणतात की गावी जाण्याची वेळ येईल। तर आता मी या टपरीवरती आहे, सध्या तरी ही टपरीच आहे। आपण मला तिथे एक फ्रँचायझी देखील दिसते चहाची, आपण त्यांना देखील विचारूया। फ्रँचायझीवरती चहाची फ्रँचायझी जर घेऊन बसलोय तरी देखील हाच इश्यू आहे का जाणून घेऊया। गॅसचा चहावर परिणाम काय झाला? भरपूर सारा परिणाम आहे सर। ऍक्च्युली आज दुकान आजच चालेल, उद्यापासून मुश्किल म्हणजे बंदच करायला लागेल, कारण आजच्या दिवसापुरता साठा माझ्याजवळ अवेलेबल आहे। 3-4 दिवसापासून भरपूर म्हणजे प्रॉब्लेमला फेस करतोय। कुठे पण सिलेंडर भेटतच नाही आहे, ना कमर्शियलचा भेटतोय ना घरगुती गॅस भेटतोय, आणि रेट पण खूप वाढलेले आहेत। वाढलेले म्हणजे कितपर्यंत रेट हे तुमचे जात आहे? ऍक्च्युली म्हणजे साधारणपणे जो बाटला आपल्याला लास्ट मंथ मध्ये किंवा लास्ट वीक मध्ये 1700 रुपयाला जातो बाटला 2250, म्हणजे 400-450 रुपये वाढलेत। आणि जो आपला घरगुती गॅस आहे त्याच्यावरती पण म्हणजे 300-350 रुपये म्हणजे वाढलेला रेट आहे, आणि दोन्हीचा भरपूर परिणाम झालेला आहे आणि भरपूर फेस करायला लागते। बरं, आता तुम्ही ते मला एकटेच दिसतात, एकटेच काम करता? नाही, अजून 2 जण आहे। मग 2 जण आज म्हणजे आता का नाही आहेत किंवा सुट्टीवर काम म्हणजे वर्कच नाही। मग आता उद्या बंद झालं तर कसं करणार कामगारांचं? प्रॉब्लेम तर सर आहेच, मग आता त्याला आपण काही नाही करू शकत। जोपर्यंत म्हणजे वरतून ऍक्शन होत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत। पण काय मागणी आहे तुमची, काय झालं पाहिजे? लवकरात लवकर जे काय असेल ते सॉर्ट आउट करून त्यांनी म्हणजे आपलं जे जसं चाललेलं ते म्हणजे सुरळीत यावं, हीच इच्छा आहे बस, बाकी काय नाही। तर अशा प्रकारे आपण पाहतोय एकंदरीत गॅसचा विषय जो आहे तो जे टपरी आहेत त्यांच्यापर्यंत देखील त्याची झळ पोचलेली आहे। आता हे सगळं व्यावसायिक गॅस जे आहेत, सिलेंडर जे आहे ते बंद होण्याचं कारण यामध्ये असं आहे की एस्मा ऍक्ट लागू झालेला आहे, इसेन्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट ऍक्ट। या ऍक्टमुळे काय होतं तर जे घरगुती गॅस असतात, सिलेंडर असतात, त्यांना प्राधान्य देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। आणि या अंतर्गत जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत त्यांची जी एक सर्व्हिस जी आहे ती कुठेतरी कमी करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ ती बंद करण्याचा निर्णय आतापर्यंत सरकारने घेतलेला आहे, कारण की गॅस पुरवठा पर्याप्त नाहीये। आणि आता ही जी झळ आहे ती अजून किती दिवसांपर्यंत असेल हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या विषयावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स, माहिती आणि स्थानिक माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।